साहेबांना जे गोळ्या घातल्या त्या अनुषंगानं परभणी शहरामध्ये सकल हिंदू समाजानं कडकडीत बंद ठेवण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये प्रशासनाची जबाबदारी पण फार मोठी आहे. पोलीस प्रशासन असेल, त्यासोबतच आपण असताल आणि इव्हन महानगरपालिका असेल, हे सांगण्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो. त्यामध्ये आम्ही सकाळी 10 वाजता आम्ही जमणार आहोत आणि जमल्यानंतर पहिले एकदा आम्ही शांततेचं आव्हान आम्ही करणार आणि जर का कोणी नाही ऐकलं तर मग आम्ही आमच्या स्वरूपानं बंद करणार. मला पोलीस प्रशासनाची सुद्धा या ठिकाणी सहकार्य असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं की बाबा SP साहेबांनाही बोलवा, महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलवा, जेणेकरून आयुक्तांना याच्यासाठी बोलवायला सांगायलो की जे हातगाड्याचे परवाने आहेत, हे हातगाड्याचे परवाने जे आहेत हे मनपा देतील. त्यामुळं मनपानं कोणत्याही प्रकारचे हातगाडे त्या रस्त्यावर लागू देऊ नये. दुसरं, पोलीस प्रशासनानं आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं, जेणेकरून उद्या कोणतंही दुकान, कोणतंही प्रतिष्ठान असेल, कोणतंही ते ऑटो असतात, काय असतात, तर हे चालू देऊन. कारण कालचा जो दुर्दैवी प्रकार झालेला आहे तो आमच्या सगळ्यांच्या काळजामध्ये. उद्या जर काय तुम्ही आम्हाला जर काय सहकार्य करणार नसताल तर पुढच्या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे. या अनुषंगाचं सर्वजण आम्ही या ठिकाणी आपल्याला माहितीच तो या ठिकाणी देण्यात येणार आहोत. सर्व समाजाचे प्रतिष्ठाने बंद राहतील आणि दर्गा रोड, त्यातली त्यात दर्गा रोड, आपला कॉर्नर, साहेब तुमच्या हद्दीमध्येच येते हे सगळं. बरं झालं तुम्ही इथं आलात. खंडोबा बाजार आणि भाजी मार्केट, हा पात्र रोडचं, हा पण हे या ठिकाणी या ठिकाणी हिंदूच्या लोकांना गोळ्या घातलेल्या विचारून घातले, कपडे काढून चालू आहे. हे आम्हाला संताप सहन होईना. म्हणून आम्ही उद्या तुम्ही आम्हाला सहकार्य करावं या भावनेनं आज आम्ही ठिकाणी आलेलो आहेत. मला वाटतं की तुम्ही सर्वजण, आपण कलेक्टर साहेब, आपण त्यासोबत पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन सहकार्य करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.